तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर चला मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात अचानक हवामानात बदल कसा होतोय. तर प्रथम तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या, कारण की या चॅनलवरती तुम्हाला खूप महत्त्वाचे अपडेट भेटणार आहेत. तर मित्रांनो, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वारे सुरू आहेत. आज नेमके कुठे पाऊस पडतोय, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे आणि पुढील 24 तासात काय होणार, चला आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला परत एकदा सांगतो आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्रथम तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आपल्या शेतकरी मित्रांना पाठवा, आपल्या जवळच्या पाहुण्यांना पाठवा, जेणेकरून या चॅनलच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. तर मित्रांनो, विशेष म्हणजे पुण्यात विक्रमी पावसाची नोंद. अनेक भागात पाणी साचलं आहे. वाहतूक, वीज पुरवठा यावर परिणाम झाला आहे. हा पाऊस अचानक झालेल्या हवामानाबद्दल पडल्यामुळे झाला आहे. तर मित्रांनो, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या जिल्ह्यामध्ये वर्तवली जाते आहे. पुणे, ठाणे, रायगड, मुंबई परिसर. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये व छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह गारपीट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकरी मित्रांनी याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर नागपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली या ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे, पण विजांचा कडकडा हा तुम्हाला बघायला मिळणार आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, तुम्ही या वातावरणामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आहे. शेतकऱ्यांनी आपले सर्व काम जे आहे ते आवरून घ्यायचे आहेत, कारण की या वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे आपले खूप नुकसान होत आहे हे आपण सर्व जाणून आहोत. पण याच्यापुढे आपण जाऊ शकत नाही, कारण की वातावरणापुढे आपण काहीही करू शकत नाही. आपण बघू शकतो नंदुरबार, जळगाव, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता खूप दाट दिसत आहे. तर आपण खूप काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्ही अजून अहिल्यानगर, अकोले, श्रीरामपूर, त्यानंतर पैठण, परभणी, नांदेड, हिंगोली या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पाठवून आपण आपल्या शेतकरी मित्रांची मदत करूया. तर मित्रांनो, तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना पाठवा. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील ही आहे सध्याची पावसाची स्थिती. तुमच्या जिल्ह्यात पाऊस आहे का, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा या संपूर्ण माहितीसाठी आम्ही कंटिन्यू तुमच्यासोबत आहोत आणि होणाऱ्या बदलामध्ये ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. चला, धन्यवाद.